नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर मेघ दारुडे. हाय वेरबिडी. किंवा परमेश्वराची कृपा अल्पविश्वासच्या कार्यक्रमाची मदत आत्तापर्यंत दारूच्या घातक बोटापासून दूर आहे. आज 30 एप्रिल 2014 बुधवार रेनॉल्ड समूहाच्या सदस्यांनी मला पासिडॉनचं हे 6वं पुष्प आहे ते शेअर करायला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मागच्या वेळी आपण बरंच पाहिलं की बिग बुक प्रकाशित झालेला आहे. बिग बुकचा खप होत नाही आहे. BMW वैतागलेला आहे की एवढं आपण सगळं करून सुद्धा पुस्तक काय संपत नाही आणि इरिटेट झालेला आहे तो खूपसा. त्याची आध्यात्मिक अवस्था जी आहे ती बरीचशी डावाडोल असल्यामुळे तो वैतागलेला आहे. अशाच वेळेला फादर डावलिंग त्याला भेटतात जे त्याचे पुढे 20 वर्ष स्पॉन्सर राहतात आणि फादर डावलिंग त्याला सांगतात की तू जो पुस्तकामध्ये 12 पायऱ्यांचा कार्यक्रम लिहिलेला आहे तोच एका ख्रिश्चन धर्माच्या तत्त्वज्ञानी सांगितलेला होता. तर त्या संदर्भामध्ये त्यांचं बोलणं होतं आणि BMW असं वाटायला लागतं की आपण काहीतरी आध्यात्मिक करायला पाहिजे. इतके दिवस आपण हे जे गोलगोल गोलगोल फिरतोय, नुसतेच धावतोय पण आपण पोचत नाही किंवा आपल्याला जे अचीव करायचं आहे, जे मिळवायचं ते मिळत नाही. आणि अशा वेळेला त्यांच्याबरोबर स्पॉन्सरबरोबर बोलायला त्याला बरं वाटतं आणि मग काही घडामोडी चांगल्या व्हायला लागतात. त्याच्यामधलं एक असतं जॅक अलेक्झांडरचं जे आर्टिकल आहे 1941 सालच्या 1 मार्चला की जॅक अलेक्झांडर नावाचं शोधक वृत्तपत्राचा हे असतो आणि त्याला असं वाटायला लागतं की हे रॉकफेलरचं आणि ह्याचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून तो त्याच्यात इंटरेस्ट घेऊन त्याला सगळ्या ग्रुपमध्ये अर्थात फिरवतात आणि ते जे आर्टिकल पब्लिश होतं त्याच्यानंतर अचानक एच्या संख्येमध्ये सभासद संख्येमध्ये वाढ होते. इन द मीन टाईम BMW स्वतःचं घर नसतं राहायला कारण तो त्या बायकोच्या घरात राहत असतो. बायकोचं घर तिच्या वडिलांनी घाण ठेवलेलं असतं आणि ते घाण ठेवलेली जी मंडळी असतात ते सगळे सांगतात की घर खाली कर. त्यामुळे BMW आणि लुईसला प्रत्येक मेंबरच्या घरी 15-15 दिवस ठेवलं जातं आणि ते असे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. असेच एकदा रेल्वेने जात असताना लुईस एका ठिकाणी पायऱ्या चढत असताना अचानक खाली बसते आणि रडायला लागते मोठ्याने आणि BMW तिला विचारतो काय झालं, तर ती म्हणाली की हे असंच आयुष्यभर आपण आपलं घर न ठेवता फिरत राहायचं का. आणि BMW तिला आश्वासन देतो की आपण लवकरात लवकर घर घेऊया. याच दरम्यान हे जे पुस्तक छापून झालेलं असतं त्याची अमेरिकेतली जी रॉयल्टी असते, अमेरिकेत जो पुस्तकांचा खप होतो त्याची रॉयल्टी ट्रस्टी त्याला द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचं साधन म्हणून एक होम अकाउंट नावाचा एक प्रकार काढलेला असतो की BMW राहायला घर नाही त्याची सोय व्हावी म्हणून सर्व सभासद त्या अकाउंटला ट्रान्सफर करतात काही अमाऊंट. त्याचप्रमाणे त्याला रॉयल्टी मिळत असते आणि शिवाय त्या रॉकफेलरने जे $5,000 शेअर्समध्ये जमा केलेले असतात, आठवड्याला $25 याला द्या, हे सगळे असे मिळून थोडेफार पैसे जमा झालेले असतात. आणि बेडफोर्ड हिल्स नावाच्या एका टेकडीवरती एक घर असतं त्या ग्रिफिथ बाईने, म्हणजे याचं स्वतःचं आडनाव ग्रिफिथ असतं, त्याच्याशी काही संबंध नाही. त्या बाईनी खूप मेहनत करून एक घर बनवलेलं असतं आणि ते तिने विकायला काढलेलं असतं आणि लुईस आणि BMW दोघंजणं त्या घरामध्ये राहायला जातात. पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर त्यांचं स्वतःचं घर होतं, त्या घरामध्ये ते राहायला जातात. 11 एप्रिल 1941 या दिवशी ते राहायला जातात. कालच मला एक संजू नावाचा आपला कोल्हापूरचा हे सभासद आहे, त्यांनी ईमेल पाठवलेला आहे की अल्कोहोलिक फेनॉमेनसच्या आयुष्यामध्ये एप्रिल महिन्यात बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. चांगल्या वाईट ज्या काय असतील त्या, पण एप्रिल महिन्यात बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. 11 एप्रिलला BMW आणि लुईस या बेडफोर्ड हिल्सच्या घरामध्ये राहायला गेलेले आहेत. राहायला गेल्यानंतर नेहमीप्रमाणे लुईसला उत्साह असतो आणि BMW हा आळशी असतो भयानक. लुईसने त्याचं वर्णन केलेलं आहे की जेव्हा त्याला बसणे शक्य असेल तेव्हा तो उभा राहत नसे. जेव्हा त्याला बसणं शक्य असेल तेव्हा तो उभा राहत नसे आणि जेव्हा त्याला झोपणे शक्य असेल तेव्हा तो बसत नसे.
म्हणजे जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो एक तर आडवा व्हायचा किंवा बसून राहायचा. त्यामुळे त्याला कामधंदा करायला घरकामात त्याला अजिबात इंटरेस्ट नसेल. आणि लुईस मात्र ॲक्टिव्ह असेल. लुईसनी आल्यानंतर मग खेळाचे पडदे बदलले, कामान बदललं. पण तिला जेव्हा केव्हा BWला स्वतः डोकं वापरायला संधी आहे असं वाटत असेल तेव्हा मात्र तो घरामध्ये काम करत असे. उदाहरणार्थ त्यांच्याकडे एक पाण्याची टाकी होती. ती पाण्याची टाकी ओव्हरफ्लो व्हायची आणि ती घराच्या बाहेर असायची. त्यामुळे ते कळायचं नाही. मग पाणी वाहून जायचं. मग BWने डोकं चालवून तिथे काहीतरी दोरी लावली आणि इकडे घंटा लावली आणि मग ते टाकीमध्ये पाणी व्हायला लागलं की घरामध्ये घंटी ऐकायला यायची. असले त्याला अफाट प्रयोग करायचे सवय असायची. पण काम करायला सांगितलं तर त्याला काम करायला वैताग यायचा तो. कारण त्याच दरम्यान त्याचं जे आयुष्य होतं ते स्थिरस्थावर बऱ्यापैकी झालेलं होतं. पैसे मिळत होते. तिला नोकरी करायची गरज नव्हती. आणि अल्कोहोलिक अनॉनिमसचं बाळ मोठं व्हायला लागलेलं होतं. साधारण 200 ग्रुप झालेले होते आणि 6000 मेंबर्स झालेले होते. त्याचं साधारणपणे रुटीन असं असायचं. सकाळच्या क्वाईट टाईमला नवरा बायको दोघं बसायचे आणि चहा घ्यायचे, प्रार्थना म्हणायचे. क्वाईट टाईम नावाचा प्रकार जो असतो तो म्हणजे शांतपणे बसायचं आणि त्यांचं म्हणणं होतं की परमेश्वराची जी काही इच्छा असेल ती त्या दिवशी आपल्याला शांतपणे बसल्यानंतर कळेल. असं करायला लागल्यानंतर BWला पहिल्यांदाच शांतता मिळालेली होती. याच दरम्यान 1944 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. पहिल्या महायुद्धामध्ये BW सैनिक म्हणून गेलेला होता 29 साली. दुसरं महायुद्ध सुरू झालं. त्याने स्वतःचं नाव दाखल केलं. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर असंख्य A मेंबर्सनी नाव दाखल केलेलं आहे आणि 300 A मेंबर व्यवस्थितपणे आर्मीमध्ये काम करत असतात. याला मात्र घेतलेलं नसतं कारण याच्या फिजिकल टेस्ट असतात त्याच्यामध्ये हा फेल होतो. कारण इन द मीन टाईम त्याला आपल्याला काहीतरी झालंय असा आजार होतो ज्याला हायपोकॉन्ड्रियाक म्हणतात. ते सतत मला काहीतरी झालंय आणि त्याला अल्सर्स असतात, बिटरनेस असतात, फ्रस्ट्रेशन असतं. त्यामुळे त्याला सैन्यात काही घेत नाहीत. याच दरम्यानचा एक किस्सा डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स नावाच्या पुस्तकामध्ये आलाय. तो आता मला ओघाने आठवलं म्हणून मी सांगतो की हे सॅम्युअल शूमेकर जे आहेत, आत्ता ह्याचे जे स्पॉन्सर आहेत BWचे जे स्पॉन्सर आहेत फादर एडवर्ड डावलिंग जे आहेत ते फादर एडवर्ड डावलिंग एकदा एका A मेंबर बरोबर असे मिटिंगच्या दिशेने चाललेले असतात आणि फिरत असतात आणि वरनं असं विमानं आवाज करत जात असतात आणि ते त्या फादर डावलिंग त्या सभासदाला विचारतात. याचा पाकिस्तानशी किंवा BWशी संबंध नाही की अरे एवढी विमानं वगैरे जोरात जातात तर तुला भीती वाटत नाही का? तो सभासद त्यांना उत्तर देतो की त्याच वेळेला व्हिएतनामचं वॉर सुरू असतं आणि तो म्हणतो की आमच्या आयुष्यामध्ये महायुद्ध सगळं होऊन गेलेलं आहे. आता नव्याने काय झाल्याने आम्हाला काय फरक पडणार नाही. दारूने आम्हाला जे काही फटके दिलेले आहेत ते महायुद्ध आमच्या आयुष्यात झालेलं आहे. त्यामुळे ह्या युद्धामध्ये BWला जायचे इच्छा असून सुद्धा BWला जाता येत नाही. पण तो सोबर राहतो आणि असंख्य सभासद युद्धावर जाऊन सुद्धा सोबर राहतो. BW बऱ्यापैकी फ्री झालेला असल्यामुळे दारुड्या फ्री झाले की दारुडले उपद्व्याप सुचतात. BWला पण सुचायला लागले. BWनी प्लॅनचेट नावाचा एक प्रयोग असतो. तो म्हणजे असं टेबल असतं आणि गुळगुळीत सरफेस असलेलं टेबल घ्यायचं, त्याच्यावरती वाट्या उलट्या घालायच्या आणि त्या भूतांशी बोलायचं. हे अमक्याचं भूत, ते तमक्याचं भूत. मग त्या वाट्या सरकतात आणि मग आवाज यायला लागतो. मग तो माणूस बोलायला लागतो आणि मेलेल्या माणसांची BW बोलायला लागतो. भूतांची बोलणं चालू होतं. समुद्रामध्ये जहाजामध्ये एक कॅप्टन असतो आणि तो युद्धात मारला गेलेला असतो. त्या BW ती स्मारकाची नावं, म्युझियमची नावं, स्मारकावरची नावं सगळी त्याला आठवायला लागतात. BW बोलायला लागतो. म्हणजे भूत त्याच्या शरीरात शिरलेले असं आणि बाकीचे लोक ती नावं लिहून घेतात आणि ते म्युझियममध्ये जातात. तिथे गावात म्युझियम असतं. खरोखरच त्या म्युझियममध्ये ती नावं लिहिलेली असतात. 1941 साली BWचे हे प्लॅनचेटचे प्रकार चालू असतात आणि बिल म्हणजेच असा जो समज असतो त्याच्यामुळे BWवरती बरीच बंधनं येतात. लोक सांगतात हे भूतखैताचे प्रयोग तुझे बाबा बंद कर, तो आपलं काय जे अल्कोहोलिझम असते त्याच्याबद्दल बोल. पण BWला ते जमायचं नाही. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याला असे बरेच प्रयोग करायची सवय असायची. याच दरम्यान आणखी एक चांगली गोष्ट झाली म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याला बोलवायला लागले. म्हणजे आता त्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिले जायचे BWला आणि लुईसला.
की तुम्ही आमच्या गावात या, गावात राहायची व्यवस्था करायची आणि त्याला हिरोज वेलकम मिळायचं. पण ह्या दरम्यान बिल डब्ल्यू सगळीकडे फिरलेला असताना बिल डब्ल्यूला प्रत्येक ठिकाणी लोक सांगायची तुझी स्टोरी सांग. आणि ती स्टोरी सांगत असताना बिल डब्ल्यू स्वतःवरती विनोद करायचा, 2-2 तास कंटिन्युअस बोलायचा. त्या लोकांमध्ये तो फिरल्यानंतर अचानक एक दिवस कोणीतरी त्याला सांगतं की आता पुस्तक दिसतं काय, आता लोकांना बिल डब्ल्यूची गरज नाही. आणि दॅट वॉज अ शॉक ऑफ लाईफ फॉर हिम. त्याला खूप धक्का बसतो आणि एकंदरीतच बिल डब्ल्यूने आयुष्यातली जवळ 10-12 वर्ष डिप्रेशनमध्ये घालवलेली आहे. त्यामुळे त्या एका विशिष्ट क्षणापासून पुन्हा एकदा बिल डब्ल्यू डिप्रेशनमध्ये जातो. बिल डब्ल्यूचं डिप्रेशन आणि आपल्या डिप्रेशनमध्ये फरक आहे. आपलं डिप्रेशन आलं की आपण बसून राहतो, काही करत नाही, औषधं घेतो, अमुक आहे तमुक आहे. बिल डब्ल्यूने डिप्रेशनमध्ये असताना असंख्य चांगले लेख लिहिले आणि अख्खं 12/12 डिप्रेशनमध्ये असताना लिहून काढलेले त्यांनी. याच दरम्यान त्याला त्याच्या आईला भेटायची त्याची इच्छा असते. त्याची बायको जी आहे ती त्याच्या आईबरोबर बोलते. जी आई त्याला तिच्या नवीन लग्न करते, दुसरं लग्न करते ती आणि त्याला सोडून जाते. आधी वडील दुसरं लग्न करतात, नंतर मग आई दुसरं लग्न करते आणि दोघंही याला सोडून जात असतात. त्या आईचा जो दुसरा नवरा असतो तो वारलेला असतो 1936 साली. आणि म्हणून मग त्यानिमित्ताने आणि बिल डब्ल्यूची आई खूप कंजूस असते, त्यांचं घर मोठं असतं. ती लेक्चरर इन सायको अॅनालिस्ट असते पण महाचिंगूस असते. आणि मग अशाच ह्या कीर्तीमध्ये बिल डब्ल्यूला जेव्हा त्या गावात जातो, लुईसची आई जिथे बिल डब्ल्यूची आई जिथे राहत असते तिथे, आणि मग लुईस बिल डब्ल्यूला आईला एकत्र आणते आणि ती राहते. ही सक्सेसफुल ट्रीप झालेली असताना, सगळ्या गावभर फिरून झालेलं असताना मी काही सांगितलं कोणीतरी त्याला म्हणतं की आता आम्हाला बिल डब्ल्यू नको, आम्हाला पुस्तक आहे, त्या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे. आणि आनंदाच्या शिखरावर असताना बिल डब्ल्यूला डिप्रेशन येतं आणि ते डिप्रेशन जवळजवळ 5 वर्ष चालतं. आणि ह्या 5 वर्षामध्ये बिल डब्ल्यू सगळ्यात वाईट अवस्थेचा जो काळ होता तो 1944 ते 46, त्याच्यामध्ये तो अक्षरशः झोपून असायचा, बाहेर पडायचाच नाही, दिवसेंदिवस बाहेर पडायचाच नाही. लोकांमध्ये खबर लागली की बिल डब्ल्यू आता प्यायला लागलेला आहे आणि बोंबाबोंब झाली, रुमर सुटल्या, कारण त्याला प्लॅनिंग करता येईल. लुईस वैतागलेली होती, पण लुईस म्हणायची की प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं असायचं. बिलचा स्थायी भाव असतो, कुठलीही गोष्ट घटना पिळून काढते असं होत नसेल, स्वतः गिनीपिक सारखे प्रयोग करत असेल. आणि डॉक्टर हॅरी टायबॉटून त्याला ट्रीटमेंट दिली, त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि त्याचं म्हणणं शेवटी त्यांनी एके ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की ज्या लोकांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे त्यांना अल्कोहोलिक समस्या 12 पायऱ्या हा उपचार नाही, त्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेमवर. परवाच आमचा नितीन होता बरोबर, तो म्हणाला की सायको प्रॉब्लेमसाठी 12 पायऱ्या पुरेशा आहेत. तर मी म्हटलं बाबा 12 पायऱ्या पुरेशा नाही. बिल डब्ल्यूने सुद्धा तेच म्हटलेलं आहे की सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल त्याला तुम्हाला डॉक्टरकडे जायला लागेल. हे सगळं फिरून झाल्यानंतर बिल डब्ल्यूनी एकेकाळी ते सगळ्या ग्रुपमध्ये फिरल्यानंतर त्याला त्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. इन द मीन टाईम 1944 साली त्याला अमेरिकन मेडिकल असोसिएशन पुढे बोलवतात, मेडिकल सोसायटी पुढे. आणि त्यांनी तिथे 3 भाषणं जी दिलेली आहेत ती त्यांच्या जर्नलमध्ये पब्लिश झालेली आहे. आणि आपल्याकडे पण एक पॅम्पलेट आहे, जून 44च्या ग्रेपवाईनच्या अंकामध्ये त्यांना ते लिहून दिलेलं असतं. नंतर रूथ हॉक नावाची जी आपली हे असते ती बाई सोडून जाते आणि त्याच्याऐवजी दुसरी बाई येते, बुबी म्हणून. गाईडलाईन द्या म्हणून पत्र असतात. मग नंतर घेऊया. ग्रुपमध्ये दोन्ही बाजूची माणसं पत्र लिहायची, वेगवेगळे प्रॉब्लेम्स असायचे आणि हे जे प्रॉब्लेम्स असायचे त्याबद्दल ठेवून द्या, नंतर बघू आपण. चाललं होतं आपलं रूथ हॉक सोडून गेली ती बिल डब्ल्यूचं जे बिग बुक टाईप करायला जी होती ती. आणि त्याच्यानंतर बुबी एच नावाची सेक्रेटरी आली. आणि हा जो ग्रुपमध्ये वेगवेगळ्या फिरलेला असतो, त्या ग्रुपमध्ये फिरलेला असताना त्याला जे काय अडचणी लक्षात येतात त्याच्यामधनं तो ही सगळी माणसं आता बिल डब्ल्यूला पत्र लिहायला लागली, कारण त्यांची ओळख झाली की हा असं करतो आणि तो असं करतो, तर खरं काय करायला पाहिजे तुम्ही आम्हाला सांगा. कारण तोपर्यंत फाउंडेशनमधल्या कोणाला कोणी ओळखत नव्हतं, फाउंडेशनच्या ट्रस्टी बिस्टीने कोणी ओळखत नव्हतं आणि फक्त बिल डब्ल्यूला ओळखत होते लोक, तो फिरल्या असल्यामुळे आणि तो फाउंडर मेंबर असल्यामुळे. त्यामुळे
12 रूढी 1945 साली पहिल्यांदा सुचल्या त्याला, आणि त्यांनी ग्रेपवाईनमध्ये एक आर्टिकल लिहिलं, 12 पॉईंट्स टू ॲश्युअर आवर फ्युचर. एप्रिल 1946, पुन्हा एकदा एप्रिल महिना झालेला आहे. एप्रिल 1946 साली त्यांनी 12 रूढी लिहिलेल्या आहेत, कारण तोपर्यंत त्याला बरेच अनुभव आले. उदाहरणार्थ एक रेडिओ कॉमेंटेटर असतो ज्याचे 12 कोटी श्रोते असतात, आणि तो सांगतो की मी आता माझं पूर्ण नाव सांगतो, आणि मग त्याला सगळे हातापाया करून सांगतात, बाबा चुका तुझं नाव सांगू नको. बिल डब्ल्यू म्हणतो की मी स्वतः प्रसिद्धीला हावरट होतो, किंवा जेव्हा केव्हा फोटो काढायचे असायचे, जेव्हा केव्हा पूर्ण नाव देऊन आर्टिकल लिहायचं असायचं, तेव्हा सगळ्यात जास्त पुढे मीच असायचो म्हणाला. की त्याची नम्रता असेल कदाचित, माहीत नाही, पण कालोखामध्ये त्याच्यामध्ये बदल झाला. आणि जेव्हा येल युनिव्हर्सिटीने अल्कोहोलिक्स अनोनिमसला पारितोषिक जाहीर केलं, तेव्हा ते पारितोषिक घेण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की बिल डब्ल्यूला पाठवा म्हणून. बिल डब्ल्यू गेला नाही, आणि कुणीच गेलं नाही तिथे. आणि ते जे ह्या पुस्तकामध्ये एक मोठं पारितोषिक आहे, ते पारितोषिक घ्यायला अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या वतीने कुणी गेलेलं नव्हतं, बिल डब्ल्यू गेलेलं नव्हता. आणि त्यांनी ती जी रूढी जी आहे ती रूढी पाळायचा प्रयत्न केला. दुसऱ्या रूढीमध्ये लव्हिंग गॉड इज द ऑथॉरिटी, आणि स्वतःकडे महत्त्व कमी घ्यायचं आणि कार्यक्रमाला महत्त्व द्यायचं. तो ग्रुप कॉन्शियस जो आहे तो सुरुवात झालेले होते की ले थेरपिस्ट म्हणून बिल डब्ल्यूला जेव्हा नोकरी मिळते, तो त्या चार्ल्स टाउन हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला लागत असतो, तेव्हा तो सांगतो की त्याला ग्रुप कॉन्शियस घेऊन सांगतात की तू काम करू नकोस, तू हे अल्कोहोलिक्स अनोनिमसचं काम कर, तुझी अवस्था वाईट आहे आम्हाला माहिती आहे, पण तू काम करू नको. आणि ग्रुप कॉन्शियसचा तो पहिला अनुभव होता. तिसऱ्या रूढीमध्ये ओनली रिक्वायरमेंट इज डिझायर टू स्टॉप ड्रिंकिंग, कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये बायकांना घेत नव्हते, अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये बायकांना घेत नव्हते. त्याच्यानंतर काळ्या लोकांना घेत नव्हते. एका पांढऱ्या लोकांच्या ग्रुपमध्ये एक काळा माणूस आला, बिल डब्ल्यू घेऊन गेला त्याला, आणि त्याच्यामुळे ते पांढरे 50 लोक यायचे बंद झाले मीटिंगला. त्यामुळे मग काळ्या लोकांचा एक वेगळा ग्रुप सुरू केला, आणि म्हणून मग ही ट्रॅडिशन आली की ओनली रिक्वायरमेंट इज अ डिझायर टू स्टॉप ड्रिंकिंग, फक्त दारूपासून दूर राहण्याची इच्छा असणे हीच एकमेव आवश्यकता आहे. त्याच्यानंतर 5व्या रूढीमध्ये प्रायमरी पर्पज आलं की आम्हाला बाकी काही करायचं नाही, आमचं प्रायमरी पर्पज फक्त दारूपासून दूर राहणे. अशा प्रकारे सगळ्या रूढी आल्या, आणि या रूढी आल्यानंतर बिल डब्ल्यूच्या डोक्यामध्ये एक अचानक आयडिया सुचते की असतं की अल्कोहोलिक्स अनोनिमस फाउंडेशन आपण जे सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे म्हातारे कुसारे जे घेतलेले आहेत त्यांना ग्रुपमधला कोणीच ओळखत नाही, विश्वस्तांना कोणी ओळखतच नाही. आणि समजा उद्या अचानक डॉक्टर बॉब वारले आणि मी वारलो, तर ही जी संस्थेचं जे विश्वस्त ऑफिस आहे ते आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस याच्यामध्ये दुवा काहीच राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी 1948 सालापासून बोंबाबोंब करायला सुरुवात केली की आपण कॉन्फरन्स घेऊया, आपण मतदान घेऊया, प्रत्येक ग्रुपमधनं एक प्रतिनिधी येईल, असे 10 प्रतिनिधी मिळून त्यांचा एक प्रतिनिधी करतील, तो जो प्रतिनिधी आहे तो इथे येईल ऑफिसमध्ये, तो सगळं बघेल आणि ते निर्णय घेतील. फाउंडेशन ऑफिसने निर्णय घ्यायच्याऐवजी लोकांमधनं आलेले प्रतिनिधी असतील ते अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या बद्दल निर्णय घेतील. त्याला प्रचंड विरोध होतो. फाउंडेशनमधले विश्वस्त जे म्हणतात की ग्रुपमध्ये मारामाऱ्या होतील इलेक्शन घेतलं तर, मग ग्रुपमध्ये इलेक्शन कसं घ्यायचं त्याच्याकरता एक पद्धत ग्रुप बिल डब्ल्यूने निर्माण केली. आपल्याकडे सध्याची जी आहे की 2/3पेक्षा अधिक मताने जो पाहिजे किंवा 3/4पेक्षा अधिक मताने पाहिजे, सारखी मतं झाली तर हॅट मतं टाकायचं, किंवा ज्याचं विरोधी मत असेल ते पण मत लिहून घ्यायचं, अशा असंख्य गोष्टी तो सांगत असतो. पण हे जे अल्कोहोलिक्स अनोनिमस फाउंडेशनमधले जे माणसं असतात ती काय त्याला तयार नसतात. आणि मग त्यांनी परत एकदा स्लेज हॅमर म्हणजे हातोडा मोहीम काढली, आणि तो पुन्हा सगळ्या ग्रुप्समध्ये जातो, आणि ग्रुप्समध्ये लोक त्याला सांगतात तू मागच्या वेळी आलेली ती स्टोरी सांग. स्टोरी सांगायला नाही आलो मी, आता इथे ट्रॅडिशन्स आणि कॉन्फरन्स कशी घ्यायची हे करायला सुरुवात करतो. शेवटी टूर 6 फेब्रुवारी 48ला 3 महिन्याची टूर बिल डब्ल्यूची असते, ती संपते. आणि ती संपल्यानंतर बिल डब्ल्यू पुन्हा एकदा न्यूयॉर्कला येतो, आणि तोपर्यंत हा ग्रुपमधनं येणारा प्रेशर जे आहे ते अल्कोहोलिक फाउंडेशनच्या सदस्यांवरती विश्वस्तांवर वाढलेला असतो. त्यामुळे ते म्हणतात की ठीक आहे तू म्हणतो तसं आपण 1950 साली 28 जुलै 1950 साली पहिलं कन्व्हेन्शन होतं, आणि त्या कन्व्हेन्शनमध्ये ह्या ज्या रूढी आहेत त्याही स्वीकारल्या जातात. आणि असं ठरतं की एकदा ऑड नंबर आणि एकदा इव्हन नंबर असे जे नंबर्स आहेत त्यांचे प्रतिनिधी येतील, आणि हे प्रतिनिधी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या फाउंडेशन ऑफिसचं कामकाज बघतील. आणि 1950 ते 1955
या 5 वर्षामध्ये हे ऑड इव्हन ग्रुपचे जे प्रतिनिधी होते अमेरिकेतल्या पूर्ण, ते इथे यायला लागले. डॉक्टर बॉब शेवटचे जे आले ते 16 नोव्हेंबर 1950 डॉक्टर बॉब वारले, पण 1950च्या कन्व्हेन्शनमध्ये डॉक्टर बॉब होते आणि त्यांनी सांगितलं की हा बिल्डब्ल्यू जे काय सांगतो ते योग्य आहे, त्याचं तुम्ही ऐका. आणि मग पहिल्यांदा कॉन्फरन्स तयार झाली 1950 साली. मग ऑड पॅनल आलं 51 साली, इव्हन पॅनल आलं 52 साली. मग ग्रुप्समध्ये 50,000 कॉपी वाटल्या, बिल स्वतः फिरला. सुरुवातीला लोकांना त्यात काय इंटरेस्ट नव्हता. हे तुझं सर्व्हिस जे काय भानगड आहे ते तुझं तू बघ बाबा, आम्हाला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणि मग 35 डेलिगेट घेण्यात आले. त्याच्यानंतर लास्कर अवॉर्ड अल्कोहोलिक्स अनॉनिमसला मिळालं. बर्नार्ड स्मिथ जे होते ते आपले पहिले फाउंडेशन मेंबर ट्रस्टी होते की ज्यांनी सांगितलं की बिल्डब्ल्यू म्हणतो त्याप्रमाणे आपण आता कॉन्फरन्स करूया. आणि मग जनरल सर्व्हिस ऑफिस नावाचं जे फाउंडेशनचं नाव त्यांनी जनरल सर्व्हिस ऑफिस केलं आणि जनरल सर्व्हिस ऑफिसला मार्गदर्शक म्हणून ही कॉन्फरन्स झाली. आजही आपल्याकडे भारतामध्ये आपण जेव्हा बघतो की कॉन्फरन्स शेवटी सगळा निर्णय घेतो. आपला IGR जातो इंटरग्रुपला, इंटरग्रुपच्या वतीने एक डेलिगेट असतो, जो डेलिगेट GSO मध्ये जातो. असे सगळे डेलिगेट मिळून आणि GSOचे ट्रस्टी मिळून काहीतरी खालून आलेला जो काही निर्णय असतो तो निर्णय घेतात आणि तो निर्णय मग कॉन्फरन्सने घेतलेला निर्णय जनरल सर्व्हिस बोर्डावरती बंधनकारक असतो. अशा प्रकारे हे सगळं गणित जे होतं ते बिल्डब्ल्यू तो डिप्रेशनमध्ये असताना देखील हा सगळा प्रयोग करतो. आणि हे सगळं करून झाल्यानंतर इन द मीन टाईम 1952 साली बिल्डब्ल्यू 12x12 लिहायला घेतो. पण तो म्हणतो नुसत्या बिग बुकमध्ये सगळ्या गोष्टींचं उत्तर आलेलं नाही, तर ज्या काही आध्यात्मिक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल डिटेलमध्ये लिहिलं गेलेलं पाहिजे म्हणून त्याने पुन्हा एकदा 1952 साली 12 पायऱ्या 12 रूढी हे पुस्तक लिहिलं. 1953 साली ते पब्लिश झालं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पायरीवरती त्यांनी कॉमेंट्री केली आणि शिवाय त्यांनी प्रत्येक रूढीवरती पण कॉमेंट्री केलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बदल झाला. 1955 साली कन्व्हेन्शन जे झालं, एक कम्स ऑफ एज जे पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे 1955 साली जे कन्व्हेन्शन झालं त्या कन्व्हेन्शनमध्ये बिल्डब्ल्यूने जी तासांतास भाषणं दिलेली आहेत त्याचा तो सगळा ट्रान्स्क्रिप्ट आहे. आणि मग 1957 साली पुन्हा एकदा एक कम्स ऑफ एज नावाचं पुस्तक जे 55 सालच्या कॉन्फरन्समध्ये जे होतं ते त्याच्यामध्ये ॲडिशन करून एडिशन त्याची नवीन बनवलेली होती. याच दरम्यान त्याला वडील भेटतात. त्याचं वडिलांवर खूप प्रेम असतं पण त्याची सावत्राई असते, ती आणि त्याचे वडील या दोघांची तो काळजी घ्यायला लागतो. याच दरम्यान लुईसला हार्ट अटॅक येतो आणि त्याचे वडील वारतात आणि त्याच्यामुळे बिल्डब्ल्यू पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो वेगवेगळे प्रयोग करायची जी खुजली असते. बिल्डब्ल्यूच्या आयुष्यात असं झालं जेव्हा खूप यश आलं तेव्हा त्याला अचानक डिप्रेशन आलेलं आहे आणि मग तो वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात करतो. याच दरम्यान LSD ज्याला आज आपण मादक पेय म्हणतो किंवा चरस गांजाचा जे मोठा भाऊ म्हणतो, ड्रग्ज म्हणतो ज्याला टू बी प्रिसाइज, की पहिल्यांदा सँडोज नावाच्या कंपनीने हे एक औषध बाजारात आणलं, लायसर्जिक ॲसिड ज्याला म्हणतात. डॉक्टर डॉसमंड आणि हॉफर या दोघांनी हे औषधं आणली. दारुडे, स्किझोफ्रेनिक याच्यावरती त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली आणि बिल्डब्ल्यू म्हणतो की दारुड्याला जशी आकडी किंवा DT येते आणि त्याच्यामुळे तो तग असतो तशी आकडी जर औषधाने आणायची आणि दारुड्यांना औषधं द्यायचं म्हणून मग बिल्डब्ल्यू स्वतःवरती प्रयोग करतो. दुर्दैवाने बिल्डब्ल्यू फक्त स्वतःवर प्रयोग नाही करत तर त्याच्या ऑफिसमध्ये ज्या काय त्या क्लार्क बायका असतात, काम करणाऱ्या मुली असतात, त्यांनाही तो सांगत असतो हे तू घे म्हणून त्याच्यावर काय परिणाम होतो. आणि त्याचा हेतू चांगला असतो की ज्याच्यामुळे दारुड्यांना तळ गाठायला मदत होईल असं काहीतरी औषध निघालेलं असेल तर ते आपण सगळ्यांनी घेऊया आणि त्याचा फायदा घेऊया. पण नंतर त्याच्या नावाने बोंबाबोंब व्हायला लागली की हा काहीतरी औषधाचे प्रयोग करतो. अल्कोहोलिक्सचा जो मूळ हेतू आहे त्यापासून आपण दूर जातोय. त्यामुळे बिल्डब्ल्यू संस्थापक असून देखील बिल्डब्ल्यूला फाउंडेशनने जनरल सर्व्हिस बोर्डाने सांगितलं की तुझे जे काही प्रयोग LSDचे चाललेले आहेत त्या प्रयोगाकरता तू अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं लेटरहेड वापरायचं नाही. तुला जे काही प्रयोग करायचे ते तू कर पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं लेटरहेड वापरायचं नाही. आणि त्याच्यामुळे बरेचसे सभासद बिल्डब्ल्यूच्या विरोधात गेले आणि बिल्डब्ल्यू म्हणाला की बिल्डब्ल्यूच्या वतीने काही लोक म्हणायला लागले की अरे त्याला त्याचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे ना. ते म्हणाले मग त्याला बोलवतात आणि एका बाजूला बिल्डब्ल्यू आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधाची सगळी मंडळी अशी जी असतात सगळी मंडळी जमतात आणि बिल्डब्ल्यूला सगळ्या तक्रारी सांगितल्या जातात. बिल्डब्ल्यू खरं रागावतो पण नंतर तो म्हणतो की नाही बाबा हे मी करतो ते चुकीचं आहे
आणि तो पायउतार होतो ऑफिसमधनं, सगळ्या मुक्त होतो तो एक आमचा पेज लिहिल्यानंतर. आणि पुढील 15 वर्ष मात्र तो एक साधा सभासद असतो. या 3-4 वर्षांनी 400 लोकांवरती LSDचे प्रयोग केलेले असतात आणि त्याचा सगळा रिपोर्ट त्यांनी बनवलेला असतो. आणि हे त्याला सांगतात. शेवटी त्याला जॅक अलेक्झांडर, डॉक्टर जॅक नावाचे जे डॉक्टर असतात अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सभासद, ते बिल्डब्ल्यूचं म्हणणं असतं मी मला जे हवं ते करीन. आणि सभासद त्याला म्हणत असतं तू बिल्डब्ल्यू आहेस, तू ते करायचं नाही, तू फक्त बिल्डब्ल्यू आहेस, तू फक्त एचा फाउंडर मेंबर आहेस, तू हे सगळे उपद्योग करायचे नाहीत. शेवटी डॉक्टर जॅक नावाचे जे डॉक्टर आहेत ते त्याला सांगतात बिल यू कॅनॉट एस्केप बिंग बिल्डब्ल्यू. तू स्वतः जरी किती जरी तुला स्वतंत्रपणे करायचं असतील तरी तुझं बिल्डब्ल्यू असणे त्यातून तुला मुक्ती नाही मिळू शकणार. कारण तू आता बिल्डब्ल्यू झालेला आहे, तू अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा फाउंडर झालेला आहे. त्यामुळे तुला ह्यातून मुक्ती मिळणार नाही. पण तो सगळ्यांच्या इच्छेला मान चुकवतो आणि हे सगळे प्रयोग बंद करतो. एक प्रयोग बंद केला की त्याला लगेच खुजली येते दुसरा प्रयोग करायला पाहिजे. तो म्हणतो की तोपर्यंत 1960 साली 60 साल उजाडलेलं असतो. आणि मग तो म्हणतो की मला शेअर मार्केटमध्ये आता परत जायचं. आणि मग तो शेअर मार्केटमध्ये जायला लागतो. तिथे त्याचा आवडता जो छंद असतो तो टेबलावरती पाय ठेवून बसायचा. आणि बिल्डब्ल्यू डांबरट माणूस असतो, सतत त्याच्या तोंडात सिगरेट असायची. आणि बिल्डब्ल्यू तिथे लिहिलेलं आहे की बिल्डब्ल्यूची गंमत अशी असते की दुसऱ्याकडे सिगरेट मागायची असेल आणि दुसऱ्याकडे सिगरेट ऑफर केली तर बिल्डब्ल्यू त्यातनं 2 सिगरेट घ्यायच्या. आणि त्याच्याकडे दुसऱ्यांनी कोणी सिगरेट मागितली तर आपल्या पाकिटात 1 सिगरेट काढून त्याच्या हातात द्यायचा. अशी गंमत बिल्डब्ल्यूची असायची. आता वॉल स्ट्रीटवर जायला लागल्यानंतर तो पुन्हा नेहमीप्रमाणे फायनान्शियल रिसर्च करायला लागतो. त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला लागतो, कोणी नाही ठेवायला लागतं. त्याची आई जी असते स्वतःची, त्या आईला तो पटवतो की मी आता रिसर्च करून आणलेलं. आणि खरंच एका कंपनीमध्ये त्याची आई पैसे लावते आणि त्या पैशाचे $1,00,000 नंतर होतात आणि त्याची आई खुश होते त्याच्यावरती. त्याचप्रमाणे आणखी एक गंमत त्यावेळेला झालेली असते ते असे की बिल्डब्ल्यू कुठेतरी घाई गडबडीत असा एअरपोर्टवरती विमान पकडायला चाललेला असतो. आणि त्याचा त्या शेअर मार्केटमधला एक जुना कोणीतरी ओळखीचा माणूस असतो, तो त्याला धावत जाऊन थांबवतो. समोरनं येत असतो तो आणि तो माणूस त्याला थांबवतो. आणि बिल्डब्ल्यू सांगतो ए बेवडा, तेरे लिए अभी एक नया आयडिया है अल्कोहोलिक्स अनॉनिमस, तू उधर जाना तेरा शराब बंद हो जाएगा. आणि एवढं सांगून तो माणूस निघून जातो. आणि बिल्डब्ल्यू अंबाज असल्यामुळे तो काय त्याला सांगायला जात नाही अरे येड्या मीच ते सुरू केलेलं आहे. पण बिल्डब्ल्यू म्हणतो आज मला पटायला लागलं की अल्कोहोलिक्स अनॉनिमसची किती गरज आहे. जर का तेव्हा अल्कोहोलिक्स अनॉनिमसला हे सगळ्या ह्या लोकांनी 12 रूढी वगैरे बनून जे जपायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे हे पुढे आलेलं आहे. की कुणीतरी बिल्डब्ल्यूला 30 वर्षांनी सांगितलं हे भाऊ तुझ्यासाठी ते अल्कोहोलिक्स अनॉनिमस सुरू झालं तिकडे जात जातो. याच दरम्यान बिल्डब्ल्यूनी हीट आणि इलेक्ट्रिसिटी याचं एनर्जी कन्व्हर्ट, कारण तो बिल एडिसनच्या बरोबर तो कामाला जाणार होता पण तिथे काय त्याला जमलं नाही. त्याला बोलवलं होतं एडिसननी, तर त्याची ती सायन्सची खुजली पण बाकी होती. त्यामुळे तो जे जगाने 10 वर्षानंतर प्रयोग केले की हीटमधनं इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची ते प्रयोग त्यांनी केले. आणखी एक गोष्ट इन द मेन टाइम झाली तो म्हणजे कार्ल युंग जो डॉक्टर होते, रोलँड एचला ज्याने मेसेज दिला त्या रोलँड एचनी शेफला दिला, शेफनी एबीला दिला आणि एबीनी बिल्डब्ल्यूला दिला. हा जो रोलँड एचला मेसेज देणारे डॉक्टर कार्ल युंग आहेत, त्या कार्ल युंगना त्यांचं फाउंडेशन वगैरे मोठं असतं, मराल टेकलेलं असतं डॉक्टर. पण तेव्हा तो डॉक्टरांना प्रश्न विचारतो की डॉक्टर तुम्ही आज बिल्डब्ल्यूने पत्र दिलं डॉक्टरांना की अहो आम्ही तुमचे आभारी आहोत. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा जन्म काय खरा बिल्डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबमुळे झालेला नसून तुम्हीच त्याचे खरे जनक आहात. तुम्हीच ते सगळं जे काही रोलँडला सांगितलं की बाबा रे तुझ्यामध्ये काहीतरी आध्यात्मिक बदल व्हायला पाहिजे आणि तो बदल होण्याकरता तू धार्मिक स्थळामध्ये जायला पाहिजे, धर्माचं आचरण करायला पाहिजे. हे तुम्ही जे रोलँड एचला सांगितलं ते रोलँड एचने ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जाऊन केलं. तिथे त्याला शेफ भेटला आणि त्या शेफला त्यांनी मेसेज दिला, शेफने एबीला दिला आणि एबीने बिल्डब्ल्यूला दिला. आणि हे मी तुम्हाला आज सगळं सांगतो. आणि बिल्डब्ल्यूचं पत्र आल्याबरोबर बिल्डब्ल्यूने पत्र लिहिलेलं आहे 23 जानेवारी 1961 आणि त्या पत्राला ताबडतोब त्यांनी उत्तर दिले 8 दिवसांनी 30 जानेवारी 1961. हा सगळा पत्रव्यवहार ग्रेपवाईन मध्ये आलेला आहे आणि बेस्ट ऑफ ग्रेपवाईन मध्ये पण आलेला आहे. आणि त्यांनी बिल्डब्ल्यूने डॉक्टरला प्रश्न विचारला होता की हे त्या रोलँड एचला तुम्ही का नाही सांगितलं, तेव्हा तुम्ही जे काही त्याला करायला सांगितलं त्याच्या मागची कारण मीमांसा का नाही सांगितली. जी व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेसमध्ये त्यांनी सांगितले की अशी काहीतरी भावनिक पुनर्रचना दारुड्यामध्ये व्हायला पाहिजे ज्याच्याशिवाय त्याचं दारूचं ऑब्सेशन जाणार नाही.
हे सगळं त्याला का नाही सांगितलं. तेव्हा डॉक्टर कालियूम त्याला सांगतात की अरे तू जे काय सांगतोय का ते मला माहीत होतं, पण मी तेव्हा सांगू शकलो नाही. याचं कारण असं आहे की तेव्हा कदाचित कुठल्याही डॉक्टरने माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि मलाच वेड्यात काढला असता. कारण जेव्हा एखादा डॉक्टर म्हणतो की ह्या रोगाकरता आमच्याकडे औषध नाही आणि ह्या रोगाकडे धर्मामध्ये औषध आहे, तेव्हा म्हणजे बाकीचे सगळे डॉक्टर लोक तुटून पडतील ना माझ्यावर, हे कोणी ऐकलं नसतं. पण आज हे सगळं स्वीकारलेलं असल्यामुळे लोक हे ऐकतात. तर मला तुला आता सांगायला हरकत नाही की स्पिरिटस कॉन्ट्रा स्पिरिटल. स्पिरिट म्हणजे शेवटी काय तर रिलिजियस एक्सपिरियन्स आणि तुमचं स्पिरिट म्हणतात ते दारू. शेवटी रिलिजियस एक्सपिरियन्सचा सबस्टिट्यूट हा त्या स्पिरिटला व्हायला लागतो, त्याच्याशिवाय काही हे होत नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर 30 जानेवारीला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा त्याचं पत्र आल्यानंतर कालियूमचं पत्र आल्यानंतर बिल त्याला थँक्यू म्हणून पत्र लिहितो. आणि हे सगळं झाल्यानंतर 6 जूनला डॉक्टर कालियूम जे आहेत ते वारलेले आहेत. आपण सुदैवी आहोत की निदान 6 महिने आधी बिल डब्ल्यूनी त्याचं पत्र लिहिलं. याच दरम्यान व्हिटॅमिन B3 नावाचं एक प्रकरण आणखी येतं, नियासिनमुळे ज्याला म्हटलं जातं की त्याच्यामुळे इमोशनल प्रॉब्लेम्स कमी होतील. बिल डब्ल्यू पुन्हा नव्या उत्साहाने त्या ऑफिसमधल्या मुलींना व्हिटॅमिन B3 द्यायला लागतो. पुन्हा ट्रस्टी त्याला पत्र लिहितात आणि त्याला ऑफिसमध्ये यायची मनाई करतात. तू फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये यायचंच नाही, तू घरी बसायचं, तू ऑफिसमध्ये आलास की काहीतरी उद्योग करतोस त्यामुळे तू ऑफिसमध्ये यायचंच नाही असं त्याला ट्रस्टीने पत्र लिहून कळवलेलं असतं. याच दरम्यान बिल डब्ल्यूचं सिगरेट पिणं मात्र सतत चालू असतं. त्याला रॉयल्टी मिळत असते, म्हणजे अमेरिकेत जी पुस्तकं पब्लिश झालेली असते. आणखी एक बिल डब्ल्यूला काळजी असते की हे आता जे काही कॉन्फरन्स वगैरे बघायला आहे त्याच्यामध्ये ट्रस्टीचा रेशो जो आहे तो बिल डब्ल्यूने सुरुवातीला नॉन अल्कोहोलिक जास्त आणि अल्कोहोलिक कमी असा ठेवलेला होता. आणि बिल डब्ल्यूला आता ते टोचायला लागलं. बिल डब्ल्यू म्हणतो की आता ए कम्स ऑफ एज, म्हणजे ए वयात आलेली आहे ती स्वतःची जबाबदारी सांभाळू शकते, मग हे नॉन अल्कोहोलिक जे असतील ते कमी असायला पाहिजे. आणि त्यांच्याशी तो भांडायला लागतो, ते काय ऐकायला तयार नाही होत. शेवटी ट्रस्टी त्याचं ऐकायला लागतात आणि देर वॉज ऍक्टिव्ह अपोजिशन टू द वे ही वॉज गोइंग अबाउट इट. बिल डब्ल्यूचं आक्रस्ता असतो बिल डब्ल्यू. तो शांतपणे सांगितलं आणि लोकांना पटलं असं तो करत नाही. त्याची जी काय म्हणणं असतं ते जोमदारपणे तो मांडत असतो. त्यामुळे शेवटी त्याला ट्रस्टी लिहितात की आमचा त्या कल्पनेला विरोध नाही, आपली ती कल्पना तू ज्या पद्धतीने फॉरवर्ड पुढे करतोय दामटतोय त्याला विरोध आहे. आणि मग शेवटी कारण तो त्यांचा अधिकार जाणार होता ना, नॉन अल्कोहोलिक ट्रस्टीचा अधिकार जाणार होता म्हणून ते त्याला विरोध करत होते. पण नंतर ते ऐकतात आणि याच दरम्यान 1965 साली बिल डब्ल्यूची तब्येत आणखी ढासळते आणि बिल डब्ल्यू नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी शेअरिंग करायला जात असतो. पण आता त्याचं शेअरिंग करणं कमी झालेलं होतं. कुठल्याही ओल्ड टायमरचा शेअरिंग करण्याचा आलेख जो असतो तो साधारणपणे असाच असतो, खूप वरती जातो आणि तो खूप हवा असा वाटतो लोकांना. नंतर मग तो यथावकाश सरकतो, वयोमानानुसार असेल किंवा अति ए झाले म्हणून असेल तो सरकतो आणि काही वर्षानंतर मग तो नकोसा होतो. आणि तशीच अवस्था बिल डब्ल्यूच्या बाबतीत आलेली होती. पण बिल डब्ल्यूला बोलायला आवडायचं, खूप बिल डब्ल्यू नेहमीच बोलायला आवडतं. पण 1970 साली पहिल्यांदाच असं होतं की बिल डब्ल्यू बोलता बोलता मध्येच थांबतो आणि गपकन बसतो. असं आतापर्यंत कधीच झालं नाही. त्याची तब्येत कशीही असो तो शेअरिंग करायला उभा राहिला की 1.5-2 तास शेअरिंग केल्याशिवाय तो थांबायचाच नाही. आणि लोकांना ते आवडायचं, लोक तन मन घेऊन ऐकून थांबायचे आणि ऐकायचे. पण 1970 साली तो पहिल्यांदा ऐकला, थांबला बोलता बोलता. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. जुलै 1970, 4 जुलै 1970 या दिवशी मियामी नावाच्या शहरामध्ये कन्व्हेन्शन असतं आणि बिल डब्ल्यूला घेऊन यावं अशी सगळ्यांची इच्छा असते. म्हणून खास हॉस्पिटलमधनं एका विशेष विमानाने बिल डब्ल्यूला त्या कन्व्हेन्शनमध्ये बोलवतात. बिल डब्ल्यू जेमतेम 4 मिनिटं बोलतो आणि 4 मिनिटं बोलल्यानंतर बिल डब्ल्यूला धास लागते आणि तो खाली त्याच्या व्हीलचेअरमध्ये बसतो. पुन्हा एकदा त्याला त्या सगळ्या विमानात घालून त्याला पुन्हा आणतात. हॅल्युसिनेशनमध्ये असतं आणि तो दिवस असतो 24 जानेवारी 1971. बिल डब्ल्यू आणि लुईसच्या लग्नाचा तो 53वा वाढदिवस असतो. लुईस त्याची समोर बसलेली आहे, बिल डब्ल्यू इथे बसलेला आहे आणि 24 जानेवारी 1971 या दिवशी बिल डब्ल्यूचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर बिल डब्ल्यूला पुरतात प्रथेप्रमाणे त्याच्या ख्रिश्चन धर्माच्या, पण त्याच्यावरती अल्कोहोलिक क्षणाचा कुठेही उल्लेख नाही.
ह्या 1971 पर्यंतच्या BW आयुष्याचा जो काय आलेख आहे, जो नंतर लोकांनी शोधून काढला. हे BW लिहिलेलं चरित्र नव्हे, पासीटॉन हे BW लिहिलेलं चरित्र नव्हे. पासीटॉन BWच्या आयुष्यातल्या ज्या काही घटना आहेत त्या घटना खूप नंतर या सगळ्या लोकांनी 1984 साली पुस्तक प्रकाशित झाले. 71 साली BW वाढलेलं आहे आणि 84 साली पुस्तक छापलेलं आहे. ह्या 10 वर्षामध्ये BWच्या आयुष्यातल्या जेवढ्या काही घटना होत्या त्या सगळ्या घटनांचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्यांच्याकडे आहे. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी यात लिहिलेलं प्रत्येक वाक्य त्यांना माहित होतं, तेव्हा कळलेलं होतं की याच्यावरनं कदाचित वादंग वाजेल की हे आम्हाला BWने आयुष्यात कधी सांगितलं, तुम्ही कुठून आणलं नवीन. म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्ट जी आहे ती कोणाकडनं तरी पत्र लिहून घेतलं, कोणाची तरी मुलाखत घेतली, ऑडिओ घेतली आणि अशा पद्धतीने किंवा जुनी पत्र सापडली. लुईस जिवंत होते. 1971 साली BW वारला तरी लुईस जिवंत होते. लुईस नंतर हे पुस्तक लिहायला त्यांना मदत केली. त्याच्या जुन्या मित्रांच्या ओळखीच काढल्या. जुने सुरुवातीला मध्ये BW यांना मेसेज दिलेलं होतं, जे आलेले नव्हते BW मेसेज देऊन, त्या सगळ्यांना त्यांनी शोधून काढलं, त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा BW कसं होतं ते शोधून काढलं. आणि 1971 सालापर्यंत BW मरेपर्यंत त्यांनी जे काय केलं ते अल्कोहोलिक्स अनोनिमसचं हे पुस्तक आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक जेव्हा टाईप करायला घेतलं तेव्हा नॉन अल्कोहोलिक टायपिस्ट फॉर द मॅन्युस्क्रिप्ट ऑफ दिस बुक, हे पुस्तक जे छापणारा जो टाईप करणारा जो माणूस होता त्या टायपिस्टने म्हटलं, इजंट इट टू बॅड ही नेव्हर डीड एनिथिंग विथ हिज लाईफ. अरे किती वाईट आहे की त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःकरता काहीच केलं नाही. संपूर्ण आयुष्य त्यांनी अल्कोहोलिक करता वेचलेलं आहे. त्यांनी स्वतः काही धंदा केला नाही. तो धंदा करायला निघाला होता ले थेरपिस्ट म्हणून, तेव्हा त्याला धंदा करू दिला नाही अल्कोहोलिक सनसनी. BW खऱ्या अर्थाने द्रष्टा होता आणि त्याच्यामुळेच त्याला विजन होती जी त्यांनी वेगवेगळ्या निर्णयातनं दाखवली. त्यातला एक महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे फाउंडेशन ऑफिसमधनं काढून घेऊन त्या कॉन्फरन्सकडे ते देणे. ऑड आणि इव्हन, सम आणि विषम संख्येप्रमाणे कॉन्फरन्स घेणे. 1950 साली कॉन्फरन्स सुरू केली त्यांनी. आणि मग 1955 साली जेव्हा अल्कोहोलिक्स अनोनिमस एक अंश ऑफ एज म्हणून जे कन्व्हेन्शन झालं तेव्हा तो मुक्त झाला. त्यांनी सांगितलं की युनिटी, सर्व्हिस आणि रिकव्हरी हे 3 वारसे जे आहेत ते डॉक्टर बॉबच्या वतीने, कारण तोपर्यंत डॉक्टर बॉब वारले होते, BW एकटा होता, हे आता मी अल्कोहोलिक्स अनोनिमसकडे दिलेले आहेत आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसनी त्याचा आता सांभाळ करावा. जे BW मेला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. पण 55 सालानंतर 71 सालापर्यंत जवळजवळ 15-16 वर्ष BW जगला आणि या 15-16 वर्षामध्ये त्यांनी आणखी चांगल्या गोष्टी केलेल्या होत्या. त्यामध्ये 12/12 लिहिलं. बेस्ट ऑफ ग्रेट पॉईंट मध्ये तर सतत BW लिहित आलेला आहे. शेवटी त्यांना नंतर BW मेल्यानंतर लँग्वेज ऑफ हार्ट नावाचं एक पुस्तक काढायला लागलं, ज्या पुस्तकामध्ये BWनी फक्त ग्रेट पॉईंट करता जे लिखाण केलेलं आहे ते सगळी आर्टिकल्स त्यांनी लँग्वेज ऑफ हार्ट नावाच्या पुस्तकामध्ये एकत्र करून पब्लिश केली. आता नव्याने जी पुस्तकं येत आहेत ती पुस्तकं अल्कोहोलिक्स अनोनिमसचं फाउंडेशन ऑफिस छापत नसून ग्रेट पॉईंट छापते. ग्रेट पॉईंट नावाचं आपलं जे मासिक आहे, म्हणजे आपल्याकडे मुंबईमध्ये 12 स्टेप नावाचं मासिक सुरू होत आहे. मराठी बंद पडलं, इंग्रजी चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे, अजूनही इंग्रजी चालू आहे. मराठी या चालू ठेवायचा आटोकाट प्रयत्न अरुण टीनी केला. अरुण टीच्या नंतर काही प्रमाणामध्ये सुनीलनी केलेला होता तो प्रयत्न, पण ते काय जमलं नाही. कारण त्याची वेगवेगळी असू शकतील. GSOचं म्हणणं आहे की प्रायोगिक भाषेमध्ये किंवा स्थानिक भाषांमध्ये पुस्तकं छापणे हे आमचं काम नाही. आमचं काम आहे, आमचं हे लिटरेचर जे आहे ते छापणे. खरं तर वेगवेगळ्या इंटरग्रुपला हा अधिकार आहे, त्यांना हवं ते लिटरेचर छापू शकतात. आपल्याकडे जर का बघितलं, इंटरनेटवरती बघितलं तर अमेरिकेमधल्या किंवा ऑस्ट्रेलियामधल्या, कॅनडामधल्या, लंडनमधल्या, UK मधल्या वेगवेगळ्या इंटरग्रुपनी बऱ्याच काही पॉम्पलेट छापलेलं. उदाहरणार्थ 12 स्टेपिंगला जाताना एकट्याने जाऊ नये अशा प्रकारच्या 10 सूचना ज्या BWने पासीटॉन आपल्या बिग बुकमध्ये दिलेल्या होत्या 7व्या प्रकरणामध्ये इतरांबरोबरचे कार्य, त्या सगळ्या एका त्याच्यामध्ये कालोखानुसार बदल करून त्या जनरल आपल्या इंटरव्ह्यूची छापलेल्या आहेत. आता आपणही छापायला काय हरकत नाही. तर अशा पद्धतीने BWने संपूर्ण आयुष्य जे आहे ते अल्कोहोलिक करता वेचलेलं आहे. आपण सगळ्यांनी BWचं ऋणी राहायला हवं. असा एक माणूस जो जिवंत होता की ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. त्यांनी संपूर्ण आयुष्य अल्कोहोलिक करता वेचलं म्हणून आपण अल्कोहोलिक मध्ये येऊन स्वतःचा जीव वाचून उरलेला कामधंदा करू शकतो. त्यांनी जर असं म्हटलं असतं
की अल्कोहोलिक अनॉनिमस हे औषध आहे आणि हे औषधासारखंच घेतलं पाहिजे, जास्त औषध घेतलं तर त्रास होतो असं त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी त्याचं संपूर्ण आयुष्य हे कदाचित ही दैवी योजना असेल की त्यांनी त्याचं आयुष्य अल्कोहोलिक अनॉनिमस करता वेचलं, म्हणून ह्या सगळ्या आल्या आयडिया आणि म्हणून अल्कोहोलिक अनॉनिमस आज एवढ्या वर्षानंतर 75 वर्षानंतर देखील परत एकदा जिवंत आहे. आणि मला वाटतं आपण पहिल्यांदा जे सुरुवात केली होती पासिटॉन, खरं तर हे पासिटॉन शेअर करायचं श्रेय जे आहे ते मी विजय केना देईन. एकदा मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की काय काळजी करू नका, मी पासिटॉन शेअर करीन. आणि त्याप्रमाणे मला जेव्हा पहिल्यांदा संधी मिळाली तेव्हा मी हे पासिटॉन सुरुवात केली. आपण पहिल्यांदा सुरुवात केलेली होती ती 19 मार्च 2014 या दिवशी पहिलं पुष्प झालं आणि आज 6वं पुष्प. खरं तर याच्यामध्ये आणखी बराच काळ घालवता आला असता, पण काही अडचणी आहेत. मे महिना असल्यामुळे बऱ्याच लोकांना बाहेरगावी जायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला स्वतः याच्याकरता वेळ देणं प्रत्येक वेळी शक्य होतच असं नाही, कारण ते बुधवारी शेअर करायला असल्यामुळे ते उद्या वाचून चालणार नाही, गुरुवारी वाचून चालणार नाही, ते मला मंगळवारी आणि बुधवारीच वाचायला लागतं. कामामुळे तेवढा वेळ मिळतोच असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दारुड्याला कन्सिस्टन्सी नसते, आरंभ शिरस्व असतं. त्यामुळे मी सुरुवात जरी केलेली असली तरी ती सुरुवात माझी नंतर टिकत नाही. आणि हे टाळण्यासाठी म्हणून मग मी विजयची परवानगी घेतली आणि म्हटलं आता फार थोडी पानं आहेत, त्यांना मी थोडी पानं राहिला असं मला वाटलं, पण नंतर मला लक्षात आलं की बरीचशी पानं होती. पान नंबर 229 पासून जवळजवळ 329, जवळ 100 पानं बाकी होती. ती पानं सगळी आज आपण पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे सहकार्य दिलं. मी तुमच्यावर रागावलो असेल कदाचित मध्ये चहा वाटताना, पेढा वाटताना ओरडलो असेल, पण माझा हेतू रामचंद्राची माफी मागतो तुम्हाला ओरडले, कारण ती लिंक तुटते. ते बोलत असताना, मी वाचत असताना, हे मी काय संत महात्मा नाहीये, त्यामुळे मलाही वाचून त्याची तयारी करून यायला लागते. कोणीतरी डिस्टर्ब केल्यानंतर माझी ती लिंक तुटते. असं व्हायला नको, पण असं होतं. दुर्दैवाने तसं झालेलं आहे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. कारण तुम्ही सगळेजण आला नसतात तर हे मी ऐकायला काय भिंतीला मी सांगितलं नसतं. आणि त्यातून माझा फायदा झालेला आहे तो असा की पुन्हा एकदा या पुस्तकाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून मी बघायला लागलो. जेव्हा हे तिसऱ्यांदा मी शेअर करतो हे पुस्तक, पहिल्यांदा शेअर केलं तेव्हा मला जे कळलं, तेव्हा प्राथमिक माहिती मला कळली, तेव्हा माझं एजलं वय कमी होतं. आज माझं एजलं वय 25 वर्ष, जवळजवळ 24 पूर्ण झालेलं असल्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा मी बघतो तेव्हा आज विचार करतो की बिल डब्ल्यू किती महान आहे. आणि बिल डब्ल्यूचं उतराई व्हायचं असेल तर मला काय करायला पाहिजे, तर ह्या सगळ्या त्याच्या ज्या काय आयुष्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यातून मला काय घेण्यासारखं आहे, मला काय, शेवटी इतिहास कशाकरता शिकायचा असतो, इतिहास अशाकरता शिकायचा की ह्यातनं मला काहीतरी घेतलं पाहिजे. बिल डब्ल्यूनी एवढं अफाट कार्य केलेलं आहे, तेवढं अफाट कार्य कुठल्याच माणसाला शक्य नाहीये नंतर. आणि किंबहुना बिल डब्ल्यू स्वतःच एके ठिकाणी म्हणतो की आम्हाला असं वाटत नाही की तुम्ही सगळा कामधंदा सोडून अल्कोहोलिक अनॉनिमस करता तुमचं आयुष्य वेचा, पण जे काही मी देणार आहे तो मी क्वालिटी टाइम देऊ शकतो का, मी पैसे देऊ शकतो का, मी आणखी काय देऊ शकतो अल्कोहोलिक अनॉनिमसला. आणि प्रत्येकजण शेवटी सर्व्हिस करतो म्हणजे काय करतो, आधी येऊन फळा लिहिणे, आधी येऊन पाकडी पुसणे, हे सुद्धा एक प्रकारची सर्व्हिसच आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने बिल डब्ल्यू म्हणतो की मला जर का हे परत द्यायचं असेल तर अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये मी माझा जीव वाचवायला येतो. डॉक्टर बॉबनी छान म्हटले की ह्याच्यामध्ये मी कर्तव्य म्हणून करतो, याच्यामध्ये सुख आहे, मला आनंद मिळतो. पासिटॉन शेअर करताना मला खूप आनंद मिळाला, तुम्हालाही मिळाला असेल याची खात्री आहे. रामायणाचं असं म्हणतात की जिथे रामकथा चालते तिथे राम बसलेला असतो. बिल डब्ल्यूची कहाणी वाचताना मला नेहमी वाटते की बिल डब्ल्यू आपल्याजवळ आहे. आणि बिल डब्ल्यूचं जे अमेरिकेतलं गाव आहे त्या गावामध्ये माझी जायची इच्छा आहे. गॉड विलिंग स्टेपिंग स्टोन जे आहे जिथे त्याचं हे सगळं घडलेलं आहे, नंतर पुढील 15 वर्ष जायची इच्छा आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं आभारी आहे. थँक्यू. बोला पेढे कशाबद्दल? लाल.